निवडणुका असल्या की मराठी माणूस आणि उत्तर भारतीय हा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो। मुंबई महापालिकेतही हा मुद्दा गाजला। मात्र निवडणुका झाल्यानंतरही या मुद्द्यावरून नवा वाद रंगलाय। त्याचं निमित्त ठरलं मुंबईतलं बिहार भवन। मुंबईमध्ये होऊ घातलेल्या या बिहार भवनवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। मुंबईतला मराठी माणूस विरुद्ध उत्तर भारतीय हा संघर्ष आता नव्या वळणावर येऊन ठेपलाय। निमित्त आहे बिहार भवनाचं। मुंबईतल्या मोक्याच्या जागेवर 30 मजली बिहार भवन उभारण्याची घोषणा झाली आहे आणि त्याच मुद्द्यावरून नवं राजकीय घमासान सुरू झालंय। यंदाच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मराठी विरुद्ध परप्रांतीय हा मुद्दा महत्त्वाचा ठरला होता। मात्र निकाल लागून आठवडाही उलटला नाही आणि मुंबईत उभारल्या जाणाऱ्या बिहार भवनाची बातमी येऊन धडकली। आता हे मुंबईतलं बिहार भवन नेमकं कसं असणार आहे? मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर 30 मजली बिहार भवन उभारण्यात येणार आहे। 314.20 कोटी रुपयांचा खर्च यासाठी अपेक्षित आहे। बिहार भवनासाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे। मुंबईत बिहारमधून येणारे रुग्ण आणि नातेवाईकांच्या निवासाची सोय इथे करण्यात येईल। शासकीय अधिकारी, पाहुणे आणि गरजू लोकांसाठी 178 खोल्या असणार आहेत। गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या बिहारींसाठी 240 बेड क्षमतेची डॉर्मेटरी असेल। 72 आसन क्षमतेचा आधुनिक कॉन्फरन्स हॉल, कॅफेटेरिया, मेडिकल रूम आणि इतर आवश्यक सुविधा इथे पुरवण्यात येतील। एकाच वेळी 233 वाहनांची पार्किंग क्षमता या बिहार भवनात असणार आहे। बिहार भवनाची भाषा करणारे आधी मराठी भवनही पूर्ण करू शकलेले नाहीत असं म्हणत महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला खिजवण्याचा प्रयत्न असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलंय। हे लोक जे समर्थन करतायत ना, एवढं वाटत नाही, लाजा वाटत नाही की हे समर्थन करत असताना मराठी भवन अजूनपर्यंत का होत नाही? जे आज आपल्या पक्ष कार्यालयासाठी जागा घेऊ शकतात, त्या मराठी भवनसाठी एक जागा शोधू काढू शकत नाही। आणि आज तुम्ही सांगता 32 माळ्याचे लोक येऊन, बिहारातले लोक येऊन राहतील आणि करतील। हे काय चाललंय? करा ना, तुम्हाला बाहेर कुठे करायचं द्या ना, त्यांना पनवेलला, खोपोलीला जमिनी द्या, येऊ द्या, तिकडे येतील का? पण आमच्याच छाताड्यावरती येऊन बसून आम्हाला जर डिवचण्याचं काम करत असेल तर आम्ही नक्कीच याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही। तर परप्रांतीयांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या मनसेनं याला तीव्र विरोध केलाय। मुंबईमध्ये बिहार भवन कदापि होऊ देणार नसल्याची प्रतिक्रिया मनसेच्या यशवंत किल्लेदारांनी दिली आहे। याविषयी पक्षाची भूमिका राज ठाकरे लवकरच स्पष्ट करतील असंही त्यांनी सांगितलं। बिहार भवन वगैरे इथे काही बनवायला आम्ही देणार नाही, कारण महाराष्ट्रामध्ये एवढी शेतकऱ्यांवर एवढी अवकाळी संक्रांत आलेली आहे। मुलांचं शिक्षण महाग झालेलं आहे, महागाई वाढलेली आहे, तरुण बेरोजगार झालेले आहेत, अनेक गोष्टी आहेत। ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं सोडून ते 314 कोटी 20 लाख रुपये वगैरे खर्च करून काहीतरी बिहार भवन बनणार आहे। माझं म्हणणं असं आहे की त्या राहण्याच्या आणि खाण्याच्या सोयीसाठी तुम्ही एवढा खर्च करण्यापेक्षा बिहारमध्येच तुम्ही एवढ्या मोठ्या पैसा वापरून तिकडेच तुम्ही का नाही उपचारासाठी हॉस्पिटल मोठं उभं करत? तिकडेच करा ना। इकडे आमचे प्रश्न सुटत नाहीत, तुम्ही आमच्या बोकांडी या सगळ्या गोष्टी मारू शकत नाहीत। आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे तोपर्यंत हे बिहार भवन वगैरे काही होणार नाही। तर जसं अयोध्येमध्ये मराठी भवन उभं राहतंय याचा अभिमान वाटतो, तसंच मुंबईत बिहार भवन उभं राहणार असल्याचा सूर भाजपच्या नवनाथ बन यांनी आळवलाय। अरे, प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भवन असतं। काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन होते, मग काश्मीरच्या लोकांनी विरोध करायचा का? महाराष्ट्र भवन आम्ही करू देणार नाही। उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन होते, तिथं अयोध्येतल्या लोकांनी विरोध केला का? तिथं महाराष्ट्र भवन होऊ देऊ नका। राज्य आपलं, देश आपला एक आहे, वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी भवनं असतात। तसं महाराष्ट्रामध्ये बिहार भवन सुरू होत असेल तर त्याच्यामध्ये गैर वाटायचं काय कारण आहे? थोडक्यात काय तर बिहार भवनमुळे मराठी विरुद्ध परप्रांतीय या जुन्या वादाला नव्यानं फोडणी मिळताना दिसते। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।